राम राम मंडळी. तर तुम्हाला आता वाटत असेल हे आता गदा का फिरवायला लागलाय, तर तुम्हाला सांगतो आज आपल्याला करायची होती बॅक ट्रेन. तर बॅकसाठी वॉर्मअप करून झाल्यावरती बेंटवर रोवणं चालू केलं. सेट मारताना लोअर बॅकची पाक वाट लागून गेली, बेल्ट लावलेला म्हणा तरी. त्याच्यानंतर 3 सेट लावले आपण लॅट पुल डाऊनचे. जे लोक मला अजून कमजोर समजतात त्यांना मला एकच सांगायचं आहे, कमजोर ना हम कभी थे और ना कभी हो सकेंगे. चला लॅट पुल डाऊन संपवलं असं. त्याच्यानंतर सिंगल आर्म रोईंग मारायला घेतलं. 17.5 चालू केलं तर आज सिंगल आर्मसाठी जरा वेगवेगळ्या सेट टाईपची पोझिशन ट्राय करून बघितलं. त्यातली ही सगळ्यात बेस्ट वाटली, एकदम प्रॉपर लॅटवरती येत होती. परत स्टँडिंग पुलवर मारायला घेतले, त्याचे 2 सेट मारून घेतले. त्याच्यानंतर हा जरा वेगळा सेट मारला घेतला, याला म्हणतात सपोर्टेड रो ऑन इन्क्लाइन बेंच. आता ह्याच्यामध्ये पण कसं एकदम वरती घेतलं, थोडं होल्ड करायचं असते आणि स्लो रिलीज करायचं असतं. त्याच्यानंतर तुमच्या भावाने मारले डंबेल कर. आता आज 17.5 किलोच्या डंबेलने आपल्याला 8 रेप गेले बघा. आता परत नंतर घेतले 12.5ने मारायला. कन्सिस्टन्सीमुळे एवढं लक्षात आलं की वेट थ्रू जास्त जायला लागले आता. त्याच्यानंतर 3 सेट हॅमर कर्ल्सचे मारून घेतले. असा आपला सेटअप दिसतो बघा. चला एवढं झाल्यावरती 1-2 कमांडो पुशअपचे सेट मारून घेतले, थोडंसं फ्लेक्स केलं आणि वर्कआउट संपवला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.